मराठी भाषेचा अभिजात दर्जा, प्राचीन बौद्ध साहित्य आणि आधुनिक संस्कृती इतिहासाचा आलेख या संदर्भात मी आपणाशी गुप्तगू करत आहे. मराठी भाषेला केंद्र शासनाने बहाल केलेला अभिजात दर्जा हा निकष आधारावर योग्य आहे की अयोग्य हा एक मोठा प्रश्न आहे. कारण प्राचीन पाली प्राकृत भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी इसवी 2024 हे वर्ष उजळावं लागले आणि संस्कृत या भाषेला अभिजात दर्जा आधीच मिळून गेलेला आहे. तसा हा संशोधनाचा विषय आहे. कारण संस्कृत भाषा ही पाली भाषेच्या संस्काराची एक अवस्था आहे. कारण पाली जो आहे भाषेतूनच संस्कृत भाषा जन्म आलेला आहे आणि ती पाली भाषेवर आणि त्या पाली भाषेवर संस्कारानंतर हिब्रू संस्कृत ही भाषा जन्माला आली, उदयाला आली आणि हिब्रू संस्कृत भाषेची मूलतः लिपी ही ब्राह्मी होती. आजची विद्यमान संस्कृत भाषा ही क्लासिकल संस्कृत आहे आणि तिची लिपी ही देवनागरी लिपी आहे. म्हणजे बघा, दोन संस्कृत भाषेचे दोन प्रकार आपल्याला लक्षात येईल. हिब्रू संस्कृत लिपी ब्राह्मी लिपी आहे. ही क्लासिकल संस्कृत, तिची लिपी ही देवनागरी आहे. आणि ब्राह्मी लिपीचा जे आपल्याला आपण जेव्हा ब्राह्मी लिपी बघतो आहे तर सम्राट अशोका शिलालेखावर तिचा बोध होतो आपल्याला. ब्राह्मी लिपीचा हा इतिहास आहे. आणि संस्कृत भाषा जी म्हणजे क्लासिकल संस्कृत जी आहे ही कागदावर अंकित आहे. बौद्ध साहित्य काही असो हे शिलालेखावर आहे. सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे शिलालेख आहेत, त्यावरती अंकित आहे. आणि क्लासिकल संस्कृत हे कागदावर आहे. कागदा शोध हा 10व्या शतकामध्ये चीनमध्ये लागलेला आहे आणि चीनमधून भारतामध्ये ते कागदाची निर्यात झालेली आहे. जेव्हा भारतात प्राचीन इतिहास बघतो आपण, सिंधू घाटी सभ्यता जवळपास 1700 ते इसापूर्व 1700 ते 1900 हा कालखंड आहे प्राचीन सिंधू सभ्यतेला. त्यापासून भारतामध्ये 7 संस्कृती जन्माला आली, उदयाला आली. ती कायथा संस्कृती, कायथा ती आहे इसापूर्व 2000 ते 1800. त्यानंतर मालवा संस्कृती आहे, ती आहे इसापूर्व 1700 ते 1200. आहार संस्कृती आहे 2100 इसापूर्व ते 1500. गैरिक मुतुहान संस्कृती आहे इसापूर्व 2000 ते 1500. सवालदा संस्कृती आहे इसापूर्व 2000 ते 1800. चिरान संस्कृती आहे इसापूर्व 1500 ते 750. जोके संस्कृती आहे 1400 इसापूर्व 1400 ह्या ज्या संस्कृती आहेत ह्यामध्ये कुठेही वैदिक संस्कृतीचा उल्लेख दिसून येत नाही. किंवा वैदिक संस्कृती जी आश्रम व्यवस्था आहे तिच्याही आपल्याला कुठेही बोध झालेला दिसून येत नाही. जी आश्रम वैदिक संस्कृतीची वैदिक सभ्यता आहे तिची आश्रम व्यवस्था आपल्याला दिसत नाही. आणि याशिवाय वैदिक जी संस्कृती आहे हिचा इतिहास आपल्याला इसापूर्व मिळत नाही. इसवी 10व्या शतकात आपल्याला दिसून येतो. कारण बौद्ध महायान संप्रदाय यांच्यापासून वज्रयान आला, तंत्रयान आला. त्या तंत्रयान पुढे शैव संस्कृती, वैष्णव संस्कृती हे जन्माला आली. शंकर नावाचा एका व्यक्ती उदयाला आला आणि मग पुढे ह्या वैदिक संस्कृतीला प्रारंभ झाला दिसून येतो. हा जो शंकर होता हा सत्यंती बुद्ध मतावलंबी म्हटलं जातो. आणि सम्राट अशोक काळामध्ये मेगास्थनीस नावाचा एक विद्वान
झालेला आहे. त्यानंतर पुढे एरिया नावाचा एक विद्वान आलेला आहे. या दोघांनीही अलग अलग इंडिया नावाचे ग्रंथ लिहिलेत. त्यामध्ये सुद्धा वर्णव्यवस्था जातीव्यवस्थेचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. तर त्या जो इंडिका ग्रंथ आहे त्यामुळे आपल्याला 7 वर्गामध्ये विभागणी झाली दिसून येते. विद्वान वर्ग, खेतियार वर्ग, पशुपालन शिकारी वर्ग, कारागीर वर्ग, सैनिक वर्ग, दुकानदार वर्ग आणि गरीब वर्ग अशी ती विभागणी झालेली दिसून येते आपल्याला. ह्याशिवाय भारतामध्ये जातीव्यवस्था वर्णव्यवस्था दिसत नाही, परंतु वंशव्यवस्था दिसत आहे. वंश म्हणजे शाक्य वंश, कोलीय वंश, भर्गवंश, कलाय वंश, मल्लवंश, बुलीवंश, मौर्यवंश, हर्यक वंश, कुशाण वंश, नागवंश, विदेहवंश, शुगवंश, शुंगवंश, वाकाटक वंश, पालवंश या नावाने हे वंशव्यवस्था आपल्याला दिसत आहे. आणि त्यांच्यामध्ये जो संघर्ष आहे हा सत्ता संघर्ष आहे. युद्ध झाले, सत्ता संघर्ष आहेत. आता आपण मराठी भाषेकडे वळूया. मराठी भाषा शोध आणि अस्तित्व याकडे वळूया. मराठी भाषा तज्ज्ञ विश्वनाथ खरे यांनी समंत सिद्धांताद्वारे मराठी भाषेचे मूळ हे तामिळ भाषेमध्ये शोधलेलं आहे. समंत सिद्धांताद्वारे कोणी? विश्वनाथ खरे यांनी. आणि सदसंदर्भ त्यांनी द्रविड महाराष्ट्र अडगुड मडगुड या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे. आणि डॉक्टर सी.द. कर्वे यांनी ह्या मताला दुजोरा दिलेला आहे. दुर्गा भागवत यांनी राजाराम शास्त्री भागवत यांच्या संशोधनाद्वारे जुनी महाराष्ट्री ही संस्कृत भाषेपेक्षा जुनी व खरी भाषा असून ती 2500 वर्ष जुनी भाषा मानलेली आहे. त्यांचं मत वेगळं, हिचं मत वेगळं. दुर्गा भागवत हिचं मत वेगळं आहे. आणि त्यांच्या मत कन्नड आणि तेलुगू भाषेमध्ये ती जुनी मानलेली आहे दुर्गा भागवतीने. आपले बडे मियाँ खूप काही चर्चा झालेल्या प्राध्यापक हरी नरके यांनी मात्र अफलातूनच डावा शोध लावला. तर हरी नरके यांच्या मते इसवी पूर्वीपासून असलेली ही भाषा मानलेली आहे त्यांनी. अहिर महाराष्ट्री, प्राचीन मराठी हिच्यापासून शौशनी भाषा निघाली आणि कालांतराने शौशनी भाषेपासून मागधी आणि पैशाची ह्या 2 भाषा निघालेल्या आहेत. आता ती मराठी नाथपंथ आहे. जबकि मागधीचा संबंध पालीशी येतो. आता हरी नरके दावाई शोध आहेत. असो, चिन्मय धारूरकर यांनी BBC-मधील एका लेखात महाराष्ट्री प्राकृत आणि मराठी असा संबंध लावणे हे केवळ अटीत बसविण्याचा अट्टास म्हटलेला आहे. म्हणजे अभिजात दर्जा संदर्भात हा त्यांनी कॉमेंट केलेली आहे चिन्मय धारूरकर यांनी. मुळात केवळ महाराष्ट्री असल्याचे संबंध प्रस्थापित झाला इतकी ती सहज सोपी गोष्ट नाही. मराठी प्राकृती नाळ ज्या निकषावर मराठी जोडली जाते तशीच ती गुजराती भाषेशी जोडता येईल. आणि गुजरातीसुद्धा तसे दावा करतील हे त्यांचं म्हणणं आहे, आरोप आहे त्यांचा. आणि ज्या निकषावर मराठीला अभिजात दर्जा ठरवला जाईल त्याच निकषावर गुजरातीसुद्धा ती मागणी करू शकतात. विद्वान मानवाच्या उपरोक्त टिप्पणीचा संदर्भ घेऊन विद्वान यांनी जे संदर्भ दिले आहेत मान्यवरांच्या उपरोक्त टिप्पणी संदर्भ घेऊन पुणे जवळील तळेगाव ढमढरे येथे सापडलेला इसवी सन 750चा माड शिलालेख हा बोलका आहे. इसवी सन 750. तसेच रायगड जिल्ह्याच्या अलिबाग ह्या तालुक्यातील अक्षी या गावी इसवी सन 1112चा दुसरा एक महाडी शिलालेख असा पडलेला आहे. पहिला 750, दुसरा 1112 म्हणजे अक्षी या गावी. तिसरा शिलालेख सोलापूर जिल्ह्यातील हत्तर कुंडल इथे इसापूर्व 1118 सालातील नागबोळी वनातील
तिचा मराठी शिलालेख आढळला. त्या शिलालेखावर 67 शके 940 कालयुक्त संवत्सरे माघ कर्णुळिका खेळा असे कोडलेले आहे. कर्नाटक राज्यातील श्रवणबेळगोळ येथे इसापूर्व 1919 सालचा चौथा एक शिलालेख आपल्याला आढळला आहे मराठी भाषेत. तर काही विद्वानांनी मराठीचा उगम हा उत्तरेकडे म्हणजे सातपुडा पर्वताकडे सांगून, काही विद्वानांनी मराठीचा उगम हा उत्तरेकडे म्हणजे सातपुडाकडे सांगून ती आर्याची भाषा म्हटलेलं आहे. ह्याशिवाय पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश भाषा ह्या टप्प्यातून ती उत्क्रांत होत गेल्याचे म्हटलेले आहे. मराठी भाषा ही पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश भाषा या टप्प्यातून ती उत्क्रांत होत गेल्याचे म्हटलेलं आहे. आणि पहिले आणि त्याचा संदर्भ कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ हा शिलालेख देतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हेच सर बघता मराठी भाषेचा जो इतिहास आहे हा 1000 ते 1300 पर्यंत आपल्याला दिसतो. एकंदरीत मोठी आपण विचार केला तर मराठी भाषेचा संदर्भ आहे, इतिहास संदर्भ हा 1000 ते 1300 दिसून येतो. आणि मराठी भाषा ही अनेक स्थितीतून उदयाला आलेली आहे. आता आपल्याला इथे गोम कशी होणार आहे हे बघायचे आहे. मराठी भाषा उत्पत्ती आणि शिलालेख प्रमाण संदर्भातील वरील पुरावे बघितल्यानंतर अभिजात दादा निकष ह्या दोन्हीचा मेळ कसा जुळावा हा प्रश्न आहे आपल्यासमोर. अभिजात दादा निकषात, अभिजात दादा जो आहे केंद्र शासनाचा अभिजात निकष आहेत त्यामध्ये म्हटले आहे की भाषेचा नोंदविला गेलेला इतिहास हा 1500 ते 2000 वर्ष जुना असावा. आता 2000 वर्ष सांगितलेलं आहे, म्हणजे 2000 वर्षाची ती भाषा जुनी असावी. नंबर 1 भाषेला मौल्यवान वारसा असावा. नंबर 2 मौल्यवान वारसा असायला पाहिजे भाषेला. तिसरी सदर भाषा ही दुसऱ्या भाषेकडून उसनी घेतलेली नसावी. म्हणजे ही भाषा जी आपण अभिजात दर्जाची भाषा आहे ही उसनी नसावी. अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी असावी. हे जे क्रायटेरिया आहेत अभिजात दर्जामध्ये क्रायटेरिया आहेत. उपरोक्त निकषात मराठी भाषा ही अभिजात दर्जा मिळण्याकरता खरोखर पात्र आहे काय, हा एक प्रश्न आहे आपल्यासमोर. हे जे निकष आहेत शासनाचे त्यामध्ये मराठी भाषा ही बसते का अभिजात दर्जासाठी, हा प्रश्न आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अभिजात दर्जा समिती समोर हा प्रश्न होता. 3 फेब्रुवारी 2022 शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी हिने संबंधित मंत्र्यांना राज्यसभेत मराठीला अभिजात दर्जा कधी मिळेल असा प्रश्न केला. त्यानंतर भाजपा खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी सदर प्रस्तावात काही त्रुटी आहेत का असाही प्रश्न केला. मंत्र्यांनी सांगितलं हा विचारधीन नाही. प्रश्नाचं उत्तर दिलं आहे केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी. पण तत्पूर्वी ह्या 2 जुलै 2019 सदर प्रश्न तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनाही केला गेला होता. कोर्टामध्ये सुद्धा ही केस टाकल्या गेली. कोर्टाने निकाल देताना म्हटले आहे की तज्ज्ञ समिती ह्यावर निर्णय घेईल. कोर्टात केस गेल्यानंतर कोर्टाने म्हटलं की जी तज्ज्ञ समिती आहे ती यावर निर्णय घेईल. सन 2012 साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली गेली. सदर समितीने केंद्र सरकारला सन 2013 दिलेल्या अहवालात म्हटले आहे की मराठी अहवाल जो आहे रंगनाथ पठारेचा अहवाल आहे समितीचा. त्यांनी म्हटलं मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला. कसा गेला? मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र अस्तित्वात येण्यापूर्वी अस्तित्वात होती. मराठीचे वय हे किमान 2.5 वर्ष जुने असल्याचे पुरावे आहेत.
वरून पर्यावरण तो 1000 वर्षात दिसत आहे. आता आपण जे वरचे संदर्भ बघितले शिलालेखाचे तर 1000-1200चा संदर्भ दिसतो. पण आता यांनी का म्हटलं आहे 2500 वर्षापूर्वीचा पुरावे असा संदर्भ. पुरावे आपल्याला 1013 वर्षी दिसत आहेत. 11 कोटी लोकांची मराठी जगातील 10 ते 15व्या क्रमांकाची देशातली महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. त्यांनी कोणत्या डावा शोध केला त्यांना माहिती आहे. रंगनाथ पठारेंनी कोणती डावा शोध केला 2500 वर्षाचा त्याला माहिती. प्राध्यापक रंगनाथ पठारे यांनी सन 2013च्या त्यांच्या अध्यक्षतेखालील अहवालात काय म्हटलं आहे, मराठी आणि मराठी ह्या शब्दाचा संबंध प्रयोग केलेला आहे. आता महान जातीशी हा संबंध येतो काय, हा एक प्रश्न आता आपला. ते मराठी ही भाषा महारांची भाषा होती हा एक आपल्याला प्रश्न येईल की महाराज संबंध आहे तो का, हा एक प्रश्न आहे. दुसरा विषय आहे दुसरा एक प्रश्न खूप मोठा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याकरता नाणेगाठ ब्राह्मी शिलालेखाचा आधार का घेण्यात आला, हा दुसरा प्रश्न आहे की नाणेगाठ ब्राह्मी शिलालेखाचा आधार घेण्यात आला. हा जो नाणेगाठ ब्राह्मी शिलालेख जो आहे तो कोकण तट आणि दक्षिण पठारातील जुन्नर शहरालगत आहे. आणि नाणेगाठ शिलालेख हा सातवाहन काळातील इसापूर्व पहिली आणि दुसऱ्या शतकातील आहे. सातवाहन काळातील इसापूर्व पहिला दुसऱ्या शतकातील आहे. आपल्याला इथे काय दिसलं इसवी 750, इसवी 1112, इसवी 1118, इसवी 1939 म्हणजे हे कालखंड इसवी नंतर दिले आहे. पण इथे आता इसवी पूर्व चालले आहेत. हे लोक समजून घ्या, इसवी पूर्व चालले लोक आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. भारताचा इतिहास हा कसा बदलतो हे आपल्याला इथून समजून घ्यावं लागणार आहे. सदर शिलालेखात म्हणजे सातवाहन काळातील नाणेगाठ शिलालेखात 2, 4, 6, 7, 9 हे अंक अंकित आहे म्हणतात. जे आधुनिक युगातील अंकासोबत साम्यता दिसते आहे. आधुनिक युगातील जे अंक आहे त्यामध्ये साम्यता दिसते आहे. भारत सरकारने तामिळ भाषेला 2004 मध्ये अभिबद्ध दर्जा दिलेला आहे. संस्कृत भाषेला 2005 मध्ये दिलेला आहे. कन्नड भाषेला 2008 मध्ये दिलेला आहे. तेलुगू भाषेला 2008 मध्ये दिलेला आहे. मल्याळम भाषेला 2013 मध्ये दिलेला आहे. आणि ओडिसा भाषेला 2014 दिलेला आहे. म्हणजे अभिजात दर्जा या संस्कृत भाषेला हा 2005ला दिला गेला. पाली प्राकृतला 2024ला दिलेला गेला. समजून कालखंड समजून घ्यायचा आपल्याला. या 6 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे. परंतु पाली प्राकृत भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी 2024 हे वर्ष उजाडावं लागले. वास्तविकता संस्कृत भाषा ही हिब्रू संस्कृत आणि पाली प्राकृत म्हणजे संस्कृत भाषा ही हिब्रू संस्कृत आणि क्लासिक संस्कृत या 2 प्रकारची भाषा आहे. या दोन्ही वेगवेगळ्या भाषा आहेत. हिब्रू संस्कृत आणि क्लासिकल संस्कृत. आणि हिब्रू संस्कृत भाषेची लिपी ब्राह्मी लिपी आहे आणि क्लासिक संस्कृत भाषा लिपी देवनागरी लिपी आहे. पाली भाषेच्या संस्कारानंतर पाली भाषेवर संस्कार झाल्यानंतर हिब्रू संस्कृत भाषेचा उदय झाला आहे. म्हणजे आणि बऱ्याच भाषा पुढे जन्माला. म्हणजे पाली भाषा ही समस्त भाषेची भारतातील समस्त भाषेची जननी आहे असेही म्हणता येईल. परंतु जी जननी आहे तिला 2024ला संदर्भ म्हणजे अभिजात दर्जा मिळालेला आहे. आणि ज्यांना ज्याच्यामुळे तो उदय झाला जे पोरं निर्माण झालेत त्यांना मात्र आधीच अभिजात दर्जा मिळालेला आहे. उपसंदर्भ लक्ष घेता मराठी भाषा असो वा संस्कृत भाषा असो वा अन्य भाषा असो जे निकष आहेत आपण जे निकष बघितले ह्या निकषाच्या आधारावर पाली भाषा ही ज्या भाषा आहेत ह्या दुसऱ्या भाषेत उसनी घेतलेली नसावी हा त्यांचा एक निकष आहे. दुसऱ्या भाषेत उसनी घेतली नसावी ही तर उसनी घेतलेली भाषा आहे. आणि 2000 वर्ष जुनी आहे. 2000 वर्ष जुनी सुद्धा नाही. तेव्हा आपल्याला म्हणावं लागणार आहे हमामयम सभी नंगी आहे असं म्हणावं लागेल. जेवढे काही नेते आहेत याच्याबद्दल हमाम हा शब्द उचित आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा बौद्ध साहित्य आणि संस्कृती यासोबत निगडीत आहे. प्राचीन भारताचा इतिहास हा
बौद्ध साहित्य आणि संस्कृती अशी निगडीत आहे. प्राचीन बौद्ध साहित्यामध्ये आचार्य अश्वघोष यांचं बुद्धचरित्रम, सौंदर्यानंद बौद्धसूची ग्रंथ आहेत. आचार्य अश्वघोष यांचे. आचार्य वसुमित्र यांचे अभिधम्म, प्रकरण पादुशास्त्र, धातुकाम पादुशास्त्र हा ग्रंथ आहेत. आचार्य कल्याणी पुत्र यांचा दिवावधान हा ग्रंथ आहे. आचार्य आर्यसुरा, आचार्य कुमार वर्मा हे विद्वान झालेले आहेत, साहित्यिक आहेत. आचार्य नागार्जुन यांचा मध्यमिका कालिका आहे ग्रंथ. आर्यदेव यांचा चतुर्शतक ग्रंथ आहे. मैत्रीनाथ यांचा अभिसमय ग्रंथ आहे. असंग यांचा महायान सूत्रालंकार ग्रंथ आहे. दिग्नाग यांचा न्यायप्रवेश हा ग्रंथ आहे. धर्मकीर्ती यांचा न्यायबिंदू हा ग्रंथ आहे. आचार्य शांतीदेव यांचा बुद्धचार्य अवतार सारखे असे बरेच ग्रंथ बौद्ध काळामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि बौद्ध साहित्यिकांनी त्यावेळेस होती ती बौद्ध साहित्यिक. प्रथम बुद्ध संहिता ही भदंत आनंद यांच्या उपस्थित झाली आणि त्या सुत्तपिता ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. दुसरी बुद्ध संहिता ही भदंत उपाली यांच्या काळात झाली, तेव्हा विनयपिटक या ग्रंथाची निर्माण झालेला आहे. तिसरी बुद्ध संहिता ही अशोक काळामध्ये झालेली आहे, तेव्हा अभिधम्म पिटक हा ग्रंथ लिखाणबद्ध करण्यात आला. म्हणजे आणि ही जे काही लिखाण आहे बौद्ध साहित्य आहे त्यामध्ये सौंदर्यशास्त्र, नैतिकशास्त्र, प्रेम, मैत्री, बंधुता भाव दिसत आहे. दर्शनशास्त्र, मानवतावाद, म्हणजे दर्शन असो, मानवता असो, सौंदर्य असो किंवा नैतिकवाद असो, ही सर्वात जी प्रेरणा असते ते बौद्ध साहित्य आहे, बौद्ध विचार आहे. आणि ही आपल्याला याची अनुभूती दिसून येते. आपल्याला चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या शिलालेखात चाणक्य वा कौटिल्य याचा उल्लेख दिसत नाही. कुठेही सम्राट अशोक शिलालेखामध्ये चाणक्य वा कौटिल्याचा उल्लेख दिसत नाही. म्हणजे चाणक्य हे काल्पनिक पात्र आहे असं म्हणायला हरकत नाही. हाच विषय हाच प्रश्न कालिदास यांच्या संदर्भात उपस्थित होतो. म्हणजे कालिदास झाला किंवा नाही झाला हा एक प्रश्न आहे प्रथम. आता एकदा मानूया की कालिदास झाला आहे, परंतु कालिदासाचा जे लिखाण आहे त्यामध्ये सौंदर्यशास्त्र नावाने अनैतिकवाद आणि भोगवाद याचा अनैतिकवाद आणि भोगवाद याचा मला बोलबाला दिसून येतो. याशिवाय अपभ्रंश भाषेचा प्रभावही आपल्यावर कालिदासाच्या लिखाणात दिसून येतो. तेव्हा कालिदासाचा कालखंड आपल्याला खूप काही प्रश्न करून जातात. मराठी भाषेतील आद्यकवी म्हणून दानवे ब्राह्मणधारी मराठी साहित्यिक वर्गाने मुकुंदराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा फार उद्धव केला आद्यकवी म्हणून. कोणी या दानवेधारी मराठी साहित्यिकांनी. आणि मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे याला तो पहिला ग्रंथ मानलेला आहे. आता हा जो कालखंड हा 12व्या शतकातला आहे. जेव्हा यांना आद्यकवी म्हटलं तर हा जो कालखंड हा 12वे शतक आहे. आता बघा कसं. आणि तिकडे 2500 वर्ष कालखंड सांगतो आहे. अभिजात जनतेसाठी 2500 वर्षाचा कालखंड सांगतात. शिलालेख हे 750 पासून 1918 असे दिसत आहेत शिलालेख कालखंड इसवी. आणि हे 12वे शतक आद्यकवी. आता हे बघा यांचे आपले नाही, हे त्यांचेच शब्द आहेत, त्यांचेच लिखाण आहेत, त्याच्यावर आपण बोलतो आहे आपण. आणि इतकंच नाही तर मराठी भाषेचे मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वऱ्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे प्रकारे सांगितले गेले आहेत मराठी साहित्यामध्ये. परंतु त्याच शतकामध्ये संत नामदेव महाराज शिंपी समाज होते. संत नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे. त्यांनी मात्र बुद्धावर त्यांनी अभंग आहे त्यांचे. मध्ये झाले मौन ते म्हणतात आपल्या अभंगामध्ये संत नामदेव महाराज. मध्ये झाले मौन देव निज घ्यावी बौद्ध ते म्हणून नावे रूप. हे नामदेव महाराज म्हणतात. त्याच काळातील चोखामेळा महाराज हे महाराज समाजातील. हे त्यांच्या अभंगात म्हणतात. चोखा चोखत निळमळ, चोखा चोखत निर्मळ, त्या अंगी नाही मळ, चोखा चोखाचा सागर, चोखा भक्ताची माऊली. तर सोराबाई ही चोखामेळा परिवारातील. ती आपल्या अभंगात म्हणते. नाही भेदाते ते कामं, पळवळून गेले क्रोध कामं,
नाही भेदाचे ते कामं, पळवून गेले कोद कामं, देव असूनही तुही देई, देव असूनही तुही देई, सदा समाधिस्थ राही, पहाते पाहणे गेले दुरी, पहाते पाहणे गेले दुरी, मन चोखियाची मारी. एक ती चोखोबाची वर्णन करताना चोखोबा जो महाराज आहे, तुकाराम महाराज यांच्यावर प्रेमही दर्शवलं. म्हणजे तिचं प्रेम चोखामेळावर किती प्रेम आहे हे सुद्धा ती आपल्याला या आपल्या अभ्यंगात ती व्यक्त करते. संत नामदेव महाराजातील, संत नामदेव परिवारातील संत जनाबाई या 12व्या शतकातील हे कालखंड आहेत. ही तिच्या अभ्यंगात म्हणते, होऊन या कृष्णकंस वधी येला, होऊन कृष्णकंस वधी येला, आता बुद्ध झाला माझा सखा. होऊन या कृष्णकंस वधी येला, आता बुद्ध झाला माझा सखा. दुसऱ्या अभ्यंगात म्हणते, गोकुळ अवतारी 16 सहस्रधारी, गोकुळ अवतारू 16 सहस्रावरू, आपण योगेश्वरू बौद्ध रूपे, आपण योगेश्वरू बौद्ध रूपे. हा दुसऱ्या अभ्यंगात. तिसऱ्या अभ्यंगात ती काम ते व्रतभंगासाठी बौद्ध अवतार, व्रतभंगासाठी बौद्ध अवतार, झाला दिगंबर अवनीय. चौथ्या अभंगात ती म्हणते, ऐसा कष्टी होऊनही बौद्ध राहिला असे. म्हणजे नामदेव महाराजाबद्दल ती म्हणते, ऐसा कष्टी होऊनही बौद्ध राहिला असे. हे कोण आहे म्हणते? जनाबाई, 12व्या शतकातील आहे. सोनं जातील नर सोनार, हे सुद्धा त्याच्या अभंगात म्हणतात. वैकुंठीची खुण, तिथे एक रणखांब आहे वैकुंठला, म्हणजे पंढरीला एक रणखांब आहे, एक खांब आहे. वैकुंठीचे खुण रणखांब आहे जाणं, वैकुंठीचे खुण रणखांब आहे जाणं. या शर्माला अशोकाचा शिलालेख आहे तो. शिलेवळी लोळत्यानंतर त्या लोक घासतात, ते खांब आहे, शिलालेख आहे, त्याच्या लोक घासतात. म्हणून काय, वैकुंठीची खुण रणखांब आहे जाणं, शिलेवळी लोळते जाणं, शिलेवळी लोळते जाणं, पाप तापही जळावे, पाप तापही जळावे, संत चरणी नरही डोळे. म्हणजे त्या ठिकाणी जे शिलालेख लोक घासतात ते मिटत आहेत. म्हणून हा संत नरहरी हे आपली भावना विकत करतात. जे 12व्या शतकातील संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत नरहरी महाराज सोनार, संत जनाबाई आणि संत सौराबाई यांना मराठीचा आद्यकवी का मांडला गेला हा आपला प्रश्न आहे. यांना मराठीचा आद्यकवी का मांडला गेला? कारण ती मंडळी पंढरपूरचा विठोबा अर्थात बुद्धांना शरण गेलेली आहे. त्याचनंतर इतिहासात अनेक संत होऊन गेलेत. 15व्या शतकामध्ये एकनाथ महाराज हे ब्राह्मण धर्माने होते. संत एकनाथ महाराज 15व्या शतकातील आहे आणि त्यांनी त्यांच्या अभंगात म्हटलं आहे, नवथा वर्षे स्थिररूप, नवा वर्षे स्थिररूप, तया नाम बौद्ध रूप. नववा वर्षे स्थिररूप, तया नाम बौद्ध रूप, संत तया दारी, संत त्या तिसताती निरंतरी, बौद्ध अवतारी होऊ नये. निरंतरी हे शब्द आहे, खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे एकनाथ महाराज हे ब्राह्मण समाज असले तरी ते बुद्धाबद्दल शरण झालेले आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज हे वाणी समाज आहे. हे क्रांतिकारी कवी यांना म्हटलं जातं. ते म्हणतात, बौद्ध अवतार माझिया, बौद्ध अवतार माझिया अदृष्ट्या, बौद्ध अवतार माझिया अदृष्ट्या, मौनमुखे निष्ठा धरली, मौनमुखे निष्ठा धरी आली. ह्या तमाम संत आहेत, हे बुद्धाला शरण गेलेले आहेत. आणि जे तुकाराम महाराज आहेत त्यांचा आशीर्वाद घेऊन शिवाजी महाराज यांनी राज्यकारभारास सुरुवात केली आणि त्यांना आपला गुरु मानलेला आहे. परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने संत रामदास स्वामी हा 15व्या शतकातील, 16व्या शतकातील, तुकाराम महाराज सुद्धा हे 16व्या शतकातील. 15व्या शतकामध्ये हे रामदास स्वामी हे ब्राह्मण आहेत, एकनाथ महाराज ब्राह्मण आहेत, हे आधी झालेले आहेत. हे 15व्या शतकातील, एकनाथ महाराज 15व्या शतकातील, रामदास स्वामी 16व्या शतकातील. हे दोघे एका नातेवाईक आहेत त्याचे, एकनाथ महाराज आणि
रामदास स्वामी एक नातेवाईक आहेत, परंतु एकनाथ महाराजांनी इग्नोर केलं आहे ब्राह्मणी व्यवस्था, कारण ते बुद्धाला छान गेलेले आहेत. आणि रामदास स्वामी यांनी ब्राह्मणी व्यवस्थेचं पाय हे केलेलं असल्यामुळे त्याचा उदो झालेला आहे. आणि रामदास स्वामी याला शिवाजी महाराजांचे गुरु मानलेला आहे. जर वास्तविकता शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची कुठेच भेट आलेली आहे. या ब्राह्मणी व्यवस्थेने काय काय बदमाशी केली हे खूप काही आहे. प्रश्न आमच्यासमोर आहे. ह्या साहित्यावर ते ब्राह्मणी व्यवस्थेचा पगडा बसलेला आहे. त्यांची एकाधिकारशाही सुरू आहे. यांची जी एकाधिकारशाही आहे, ब्राह्मणी व्यवस्थेची एकाधिकारशाही आहे मराठी साहित्यावर, मनमानी सुरू आहे. आम्ही याला आवर घालणार कसा? हा एक प्रश्न आमच्यासमोर आहे. यासाठी आम्हाला कुठेतरी एकत्र यावं लागणार आहे. संतांचे विचार आम्हाला नसतील मान्य, आम्ही काही संतांच्या काही विचाराशी मान्य नसणार आहे, परंतु त्यांनी मराठी साहित्याला दिलेलं योगदान आपण नाकारता येत नाही. संतांच्या मराठी साहित्य हे जे संत आहेत, ज्यांनी बुद्धावरती जे काही त्यांनी केलं असेल, आम्हाला त्यांचे विचार आम्हाला पटत नसतील, पण त्यांनी दिलेलं योगदान आपल्याला नाकारता येत नाही. आणि या ब्राह्मणी व्यवस्थेने त्यांच्यावर जो अन्याय केला त्याच्या विरोधात आम्हाला आवाज उचलावा लागणार आहे. आणि आम्हाला कुठेतरी आमच्या या मराठी साहित्यावर आपला प्रभाव निर्माण करावा लागणार आहे. इतकेच बोलतो, थांबतो. नमोदाय. जय भीम, जय भीम, जय भीम.